मुंबईच्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। धरणामध्ये 24 तासात 7% वाढ झाली आहे। धरणातील पाणीसाठा 77.62% पोहोचलाय। भातसा धरण 73% पोहोचलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासात 7% वाढ झाली आहे। त्यामुळे 7ही धरणांमधील पाणीसाठा 77.62% पोहोचलाय। 7 धरणांपैकी 4 जलाशय काठोकाठ भरलेली आहेत, तर सर्वात मोठं भातसा धरणही 73% भरलंय। शहापूर तालुक्यामध्ये गेले 8 दिवस पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। भातसा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळसी हे धरणं सुद्धा पूर्णपणे भरलेली आहेत। 24 जुलै रोजी सकाळी 77.62% इतका पाणीसाठा जमा झालाय। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या हद्दीमधील विहार आणि तुळसी हे सर्वात लहान जलाशय 100% भरली। तर गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे तानसा आणि मोडकसागर ही धरणं सुद्धा काठोकाठ भरली आहेत। भातसा हे सर्वात मोठं धरण आहे आणि ते 73% भरलंय। तर आपण यावर नजर टाकूयात ग्राफिक्समधून। धरणांमधला पाणीसाठा आपण पाहूयात। मोडकसागर 100%, मध्य वैतरणा 75.14%, तानसा 95.77%, तुलसी 100%, भातसा 73.51%, विहार 100%। तर धरणांमधला पाणीसाठा आपण पाहतोय।